महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या वतीनं कोल्हापुरातील राजारामपुरीमधील भारत हाऊसिंग सोसायटीच्या सभागृहात मिलेट आणि फळ महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। उत्पादक ते ग्राहक थेट विक्री योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेली मिलेट्स तसंच विविध फळांची विक्री होण्यासाठी या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। आज विभागीय कृषी सहसंचालक बसवराज मास्तोळी यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन झालं। या महोत्सवात राज्यातील मिलेटचे उत्पादन घेणारे तसंच आंबा, डाळिंब, स्ट्रॉबेरी, अंजीर, पेरू अशा विविध प्रकारचे फळ उत्पादक शेतकरी सहभागी झालेत। तसंच या महोत्सवातून विविध प्रकारची तृणधान्य आणि फळांची खरेदी करता येणार आहे। 26 एप्रिलपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवाला करवीरवासियांनी भेट देऊन मिलेट उत्पादनं आणि फळांची खरेदी करून शेतकऱ्यांना प्रोत्साहन द्यावं असं आवाहन कृषी पणन मंडळाचे उपसर व्यवस्थापक डॉक्टर सुभाष घुले यांनी केलंय। मिलेटचे वेगवेगळे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात। जवळजवळ 11 जिल्ह्यातून मिलेट उत्पादक शेतकरी आहेत, फळ उत्पादक शेतकरी आहेत, ते या ठिकाणी सहभागी झालेले आहेत। जवळजवळ 45 स्टॉल्स या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहेत। त्याचप्रमाणे या महोत्सवाचं महत्त्वाचा खास आकर्षण असं म्हणता येईल की आपल्याला जवळजवळ 32 प्रकारचे आंबे या महोत्सवामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। त्याचप्रमाणे मिलेटचे 10 प्रकार जे आहेत ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। या महोत्सवात मानवी आरोग्याच्या दृष्टीनं मिलेटचं महत्त्व याबाबत डॉक्टर संदीप पाटील, अहिल्या वाघमोडे, योगेश बन आणि प्रतिभा थोंबरे आदी आहार तज्ज्ञ माहिती देणार आहेत। तसंच मिलेट्सपासून बनवण्यात येणाऱ्या पाककृती स्पर्धेचंही आयोजन करण्यात आलंय। रविवारी 26 एप्रिल रोजी छत्तीसगड जिल्ह्यातील रायपूर इथले मिलेट आहार तज्ज्ञ कृष्ण मोहन हे मिलेटचे विविध पदार्थ तयार करण्याबाबत मार्गदर्शन करणार आहेत। उद्घाटन प्रसंगी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर हसरत जस्मीन, कोल्हापूर कृषी उत्पन्न मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम, सरव्यवस्थापक विनायक कोकरे, विभागीय सहनिबंधक महेश कदम, जिल्हा उपनिबंधक नीलकंठ करे, जिल्हा कृषी अधिकारी जालिंदर पांगरे आदी उपस्थित होते।